नमस्कार. आज आपण बघणार आहोत मोतीपासून वेगवेगळ्या प्रकारचे फूल, जे तुम्ही त्याचं पेंडेंट, कानातलं काहीतरी बनवू शकता. तर पहिले बघूया स्टार मोती फूल. 2-2 फूल बनवण्यासाठी 12 मोती म्हणजे 6-6 मोती लागतील. 8 mmचे 2 कलर मोती किंवा स्टोन, 0.3 mmची गोल्डन तार, कटर, प्लायर वगैरे. तर बघू शकता वरच्या पद्धतीने सगळे मोती असे हे 6 मोती तारेमध्ये ओवून घ्यायचे. बघू शकता मी कसं होती आहे ते. आणि एक त्याचं फूल तयार करायचं सर्कल टाईपमध्ये. आणि जे फुलाची बाजू जी मोती आहे, मोतीची साईड, त्या साईडने मोती फिरवायचा आहे, म्हणजे जेणेकरून ती तारेला जो पीळ आहे तो व्यवस्थित आणि एकदम असा घट्ट बसेल. त्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा स्टोन किंवा दुसरं काही तुमचं असेल मोती, तो ओवून घ्यायचा आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट समोरच्या मोतीमध्ये तो त्याच्यात घालून तो ओवायचा आहे. ठीक आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर ओवल्यानंतर 2 साईड सोडून, म्हणजे जिथे तो मोतीची तार आली त्याच्या शेजारचा आणि त्याच्या खालचा मोती सोडून तुम्हाला गुंफून घ्यायचे. तसंच एक मोती सोडून परत 2 मोती धरायचे, परत एक सोडून परत 2 मोती धरायचे. असं तुम्हाला अशा पद्धतीने स्टार बनवायचा. हे होईल तुमचं स्टार फूल. बघू शकता, लक्ष द्या, व्यवस्थित बघा. ओके, हे बघा, अशा रीतीने हा स्टार फूल तयार होईल. दुसरं आहे साधे मोती फूल. साधे मोती फूलसाठी तुम्हाला 6-6 मोती असे 12 मोती लागतील. 8 mmचे 2 सेम मोती किंवा वेगळ्या प्रकारचे स्टोन आणि 0.3 mmची तार. पहिल्या पद्धत सांगितलं तसंच 6 मोती एका तारेत ओवून घ्यायचे. नंतर त्याचं सर्क्युलर शेपमध्ये त्याचं हे देऊन त्याला पीळ द्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित हे होईल. आणि नंतर एक्सेस झालेलं असेल तार वगैरे ती आपल्याला कट करून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता एक वेगळ्या प्रकारचा मी स्टोन किंवा माझ्याकडे एक क्रिस्टल मोती होता, खडा होता, तो मी त्यात टाकला आहे. मणी होता तो. सेम तसंच जशी प्रोसेस अगोदर होती सेम तसंच करायचे आणि त्याला व्यवस्थितपणे खालच्या साईडने तार आतमध्ये अटॅच करायची. बघू शकता असं सिंपल आणि सुंदर असं मोत्यांचं बनवता येतं. नंतर आहे गोल्डन मणी आणि मोती कॉम्बिनेशनचं सुंदर फूल. थोडंसं अवघड असतं हे, पण खूप सुंदर आहे. त्यासाठी लागणार तुम्हाला 2 mmचे गोल्डन मणी, 6-6 मोती आपले 8 mmचे, 2 वेगळ्या कलरचे स्टोन मोती आणि 0.3ची तार. तर बघू शकता यामध्ये वेगळं आहे. यामध्ये तुम्हाला एक मोती घालायचा आहे, त्यानंतर छोटासा मणी येतो, तो गोल्डन मणी घालायचा आहे आणि मणी साईडला ठेवून मागच्या साईडनं जी मोती ही आपली तार आहे पॉईंटची, ती मोती ओवून घ्यायची. बघू शकता तुम्ही मी कसं केलं ते. हे अशा प्रकारे एक फूल तयार होईल. ते कसं पॅक करायचं आहे, एक सर्कल तयार होतो, त्यानंतर 2-2 याचं सोडून आपण स्टार तयार केला होता, सेम तसंच आपल्याला याला व्यवस्थित गुंफून घ्यायचे, जेणेकरून आपले जे 6 मोत्यांचं जे हे आहे फूल जे आहे ते व्यवस्थित सेट होईल. त्यानंतर माझ्याकडे इथे पर्पल कलरचा एक मोती आहे, तो मी तिथे लावला आहे. तो आपण हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे. बघू शकता एकदम व्यवस्थितपणे तो पॅक करायचा आहे. आणि त्यानंतर साईडला जे बारीक 2 mmचे जे गोल्डन मणी होते ते आपण लावून घ्यायचे, ओवून घ्यायचे त्या उरलेल्या तारेमध्ये. आणि एकदम असं घट्ट पद्धतीने ते त्या मोतीभोवती, जो आपला कलरचा मोती, त्या भोवती त्याचं सर्कल तयार करायचं आणि त्याला व्यवस्थित ओवून घ्यायचं. ही थोडीशी लेंदी प्रोसेस आहे आणि थोडंसं अवघड जातं. जे नवीन असतील त्यांना ह्या टाईपचं फूल बनवायला थोडासा त्रास होईल किंवा व्यवस्थित नाही येणार, पण हळूहळू प्रॅक्टिसने होईल. पण हे खूप सुंदर दिसतं हे फूल. याचं तुम्ही, ह्या ज्या फुलांचं आहे, तुम्ही इयरिंग्स बनवू शकता, तुम्ही त्याचं पेंडेंट बनवू शकता, त्यात तुम्ही कुडी बनवू शकता, अजून बऱ्यापैकी तुम्ही बुगडीसुद्धा बनवू शकता. याची छोटे जे मणी असतात, मोती असतात, ते यूज करून तुम्ही बुगडी बनवू शकता. त्याचप्रकारे हे तुम्हाला असं हे फूल बनवू तुम्ही नथीमध्ये, जी प्रेसची नथ आहे किंवा जी आपली नॉर्मल नथ आहे त्या नथमध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे फुलं बनवू शकता.
हे बघा मी कसं बनवलं आहे. आता बघू शकता माझ्याकडे आहे वेगळ्या प्रकारचे सेम सिम्पल याच्यामध्ये मी बनवलं आहे. मध्ये फक्त मोती तोच टाकला आहे, कलर नाही चेंज केला आहे. नंतर इकडे माझ्याकडे स्टार पण आहेत बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.